लग्नाचं जाळं पर्व 2 भाग 27. दक्षशी या विषयावर कसं बोलायचं हाच विचार राहून राहून तिच्या डोक्यात येत होता. त्यात उत्पलही आज हाफ डेने येणार होता. तिचं मन बेचैन झालं होतं. कसं बोलावं, काय करावं? ती फक्त लॅपटॉप ओपन करून बसली होती. पण कामावरून लक्ष कधीच उडालं होतं. तारिका? अनुपने तिला हाक मारली तशी ती एकदम भानावर आली. येस सर, तिने त्याच्याकडे पाहत विचारलं. आता पुढे. कधीपासून आवाज देतोय मी? व्हॉट्स रॉंग विथ यू? अनुपने तिच्यावर नजर रोखली. सॉरी सर, ॲक्च्युली आय वॉज लॉस्ट इन माय ओन थॉट्स, तारिकाने स्वतःला सावरत म्हटलं. आय नीड प्रोजेक्ट डिटेल्स. प्लीज मेल देम टू मी, अनुप म्हणाला. शुअर सर, लगेच करते. तारिका कामाकडे वळली आणि अनुप त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. दीक्षा तिच्या रूममध्ये काम करत बसली होती. तिने तिचं वर्क फ्रॉम होम एक्सटेंड करून घेतलं होतं आणि काही असेल तर ती त्यांच्या मुंबई ब्रांचमध्ये जाऊन काम करणार होती. लंचची वेळ झाली तसं तिने काम थांबवलं आणि ती खाली निघून आली. दिव्याकडे तिचं लक्ष गेलं आणि सकाळचा प्रसंग आठवला. हाय वहिनी, दिव्याने हसून तिला ग्रीट केलं. हाय दिव्या, दीक्षा हसली. लंच करताना दिव्या कसल्याशा विचारात होती. सतत मोबाईलमध्ये डोकावणं सुरू होतं. अनुराधा आणि अनघा तिकडे असल्यामुळे दीक्षा शांत होती, पण तिचं दिव्याचं निरीक्षण करणं सुरूच होतं. लंच वगैरे आवरून दीक्षा परत रूममध्ये आली. दिव्या, तिच्या रूममध्ये जाणाऱ्या दिव्याला दीक्षाने आवाज दिला. काय वहिनी? ती आत आली. जरा बस. खूप दिवस बोलणं झालं नाही ना आपलं, दीक्षा हसून म्हणाली. तशी दिव्या तिच्यासमोर बसली. ए वहिनी, तुमची गडबड होती म्हणून मी विचारलं नाही, पण क्रोएशियाची सफर हवी आहे आम्हाला सगळ्यांना, दिव्या हसून म्हणाली. नक्की, दीक्षाने मान डोलावली. बरं, तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? तिने विचारलं. छान, 1-2 दिवसात कळेल काय ते. दादा म्हणाला काही महिने इंटर्नशिप कर तिकडे, मग आपलं ऑफिस जॉईन करू शकतेस, दिव्याने सांगितलं. बरोबर आहे त्याचं. बाकी काय दिव्या? याआधी आपण कधी तुझ्या फ्रेंड्सबद्दल वगैरे बोललोच नाही ना. जरा सांग ना मला, तुझे कोण कोण फ्रेंड्स आहेत, दीक्षाने विचारलं. तसं दिव्याने तिच्या कॉलेजबद्दल आणि मैत्रिणीबद्दल जुजबी सांगितलं. मग कुणी स्पेशल आहे की नाही या सगळ्यात? एखादा बॉयफ्रेंड वगैरे? दीक्षाने डोळ्या मिचकावत गुगली टाकली. पण बॉयफ्रेंड म्हटल्यावर दिव्याची बदललेली एक्सप्रेशन्स तिच्या लगेच लक्षात आली. वहिनी, ते म्हणजे, दिव्याला तिला कसं सांगावं कळेना. कॅफे मोकामध्ये त्याच्यासोबत होतीस ना आज, दीक्षा हसत म्हणाली. पण तिचं बोलणं ऐकून दिव्या उडालीच. वहिनी, तू पाहिलंस आम्हाला? पण कसं? आय मीन, दिव्या गांगारली होती. हो ना, कुणी पाहू नये म्हणून तर आम्ही एवढ्या लांब भेटलो होतो, पण नेमकी तू तिकडे कडमाडलीस. हो ना दिव्या बाळा, दीक्षा तिच्यावर नजर रोखत म्हणाली. कोण आहे तो दिव्या? तिने विचारलं. वहिनी, मी सांगते, पण प्लीज दादाला काय सांगायचं काय नाही हे मी पाहून घेईन दिव्या. पण आधी मला जे ऐकायचं आहे ते सांग, आणि कुठलीही लपवाछपवी नको आहे, समजलं? दीक्षा म्हणाली. वहिनी, उत्पल जोशी नाव त्याचं. उत्पल आणि मी एकाच इंजिनिअरिंग कॉलेजला होतो. तो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. माझा सिनियर होता तो. कॉलेज फेस्टमध्ये ओळख झाली आमची. मला तो पहिल्या भेटीतच आवडला होता, पण तो तसा शांत असायचा. मीच पुढाकार घेऊन त्याच्याशी फ्रेंडशिप केली होती. आम्ही चांगले फ्रेंड झालो, पण तो जरा बिचकून असायचा. म्हणजे मी कारखानीज फॅमिलीला बिलॉंग करते म्हणून कदाचित त्याला ॲकॉर्ड वाटत असावं. पण हळूहळू तोही माझ्याशी खुलून बोलायला लागला आणि मग एक दिवस आम्ही आमचं प्रेम कन्व्हेन्स केलं. त्याचं नेहमी एकच म्हणणं होतं, तो मिडल क्लास फॅमिलीतून आलाय, त्यामुळे जोपर्यंत तो माझ्यासाठी केपेबल बनत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाच आमच्याविषयी सांगणार नाही. त्याला DKमध्ये जॉब मिळाला, पण तरीही त्याने मला दादाला कळू देऊ नकोस हे स्पष्ट सांगितलं. त्याचं म्हणणं आहे केवळ तो माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून दादाने त्याला फेवर करावं हे त्याला पटत नाही. तो स्वतःच्या बळावर पुढे जाण्यात विश्वास ठेवतो. आम्ही फार कमी भेटतो वहिनी. जास्त करून फोन आणि मेसेजवरच बोलणं होतं. त्यानेच सांगितले तसं, दिव्या म्हणाली. घरी कोण कोण असतं त्याच्या? दीक्षाने विचारलं. त्याची फॅमिली दापोलीला असते. आई बाबा आणि मोठा भाऊ आहे त्याला. तो इकडे रेंटवर फ्लॅट घेऊन राहतो, दिव्या म्हणाली. आय सी. दिव्या, तुम्ही खरंच एकमेकांबद्दल सिरियस आहात? दीक्षाने विचारलं. हो वहिनी. मुळात उत्पल असा टाइमपास करणारा किंवा पैशासाठी रिलेशन ठेवणारा मुलगा नाही आहे. त्याचे विचार अगदी क्लिअर आहेत. मेहनती आहे तो. खूप वेळानं मला त्याच्यात दादाचाच भास होतो. सडेतोड पण तेवढाच प्रेमळ. दिव्या उत्पलच्या विचारात हरवली होती. तिला तसं पाहून दीक्षा गालातल्या गालात हसली. मग कधी भेटवतेस तुझ्या उत्पलला? दीक्षाने डोळे मिचकावले. म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही आहे वहिनी? दिव्या आनंदात म्हणाली. तू जेवढं सांगतेस त्यावरून तरी चांगला वाटतोय तो, पण आता बाकी सगळं तर त्याला भेटल्यावरच कळेल, दीक्षा म्हणाली. थँक्यू वहिनी, दिव्याने येऊन तिला मिठी मारली. पण दादा? तुर्तास तरी हे आपल्यातच ठेवूया. तुझ्या दादाला कळलं तर काही खरं नाही. मी बोलेन त्याच्याशी, दीक्षा म्हणाली. ये, तुला माहिती आहे किती टेन्शन होतं माझ्या डोक्यावर या गोष्टीचं, पण तू एका फटक्यात घालवलंस ते. आय लव्ह यू वहिनी, दिव्याने तिच्या गालावर किस केलं.
आय लव्ह यू टू बाळा. आमचा तुझ्यावर विश्वास आहे दिव्या, पण हे वय असं असतं ना की वाकडं पाऊल पडायला वेळ लागत नाही. काळजी वाटते म्हणून, बाकी काही नाही. प्रेमात पडायला ना माझी हरकत आहे ना दक्षची. आम्हीही पडलोच की एकमेकांच्या प्रेमात. पण प्रेम आंधळं नसावं दिव्या. निदान भल्याबुऱ्याची जाण ठेवण्या एवढं तरी डोळस पण असावं त्यात. दीक्षा तिला समजावत म्हणाली. तू बेस्ट आहेस वहिनी. दादा खूप लक्की आहे. दिव्या तिचे गाल ओढत म्हणाली. मस्का मारणं पुरे आता. जा कामाला लागा. माझा निरोप पोचव तुझ्या हिरोपर्यंत. म्हणावं बी रेडी. दीक्षा ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. काय गं वहिनी, सांगते त्याला. दिव्या आनंदात उड्या मारत तिच्या रूममध्ये निघून गेली. वेडी. दीक्षाने स्वतःशीच हसत लॅपटॉपकडे फोकस केलं. तिच्या मोबाईलवर मेसेज झळकलाच. डीडी नावाने. दीक्षाने मुद्दाम त्याचं नाव तसंच सेव्ह केलं होतं. मिस यू बायडे. मेसेज पाहून दीक्षाने कपाळावर हात मारला. हा दुसरा वेडा. हसतच तिने त्याला रिप्लाय केला आणि कामाकडे वळली. दुपारनंतर उत्पल ऑफिसला आला तशी तारिका लगोलाग त्याच्याजवळ गेली. बोललीस तू सरांशी? त्याने विचारलं. काय आणि कसं बोलू तेच कळत नाही आहे उत्पल. काय विचार करतील माझ्याबद्दल ते. मला भीती वाटते. तारिका घाबरलेल्या आवाजात म्हणाली. आता भीती वाटून काय फायदा तारिका? हा विचार तू दर्शनसोबत डील करायच्या आधी करायला हवा होतास. कंपनीचं करोडोचं नुकसान ही एक बाजू झालं, पण तुझं काय हां? जर दर्शनच्या बोलण्यात येऊन हे पाऊल उचललं असतंस तर स्वतःची तरी नजर मिळवू शकली असतीस का तू? त्याने तिच्यावर नजर रोखली तशी तारिकाने मान खाली घातली. जास्त विचार करू नकोस. दक्ष सर नीट विचार केल्याशिवाय कुठलंही पाऊल उचलणार नाहीत. पण हे त्यांना समजणं गरजेचं आहे. सो जा आणि बोल त्यांच्याशी. उत्पल म्हणाला. तू येशील सोबत उत्पल? तिने विचारलं. ओके चल. असं म्हणत उत्पल तिच्यासोबत दक्षच्या केबिनकडे गेला. तारिकाने नॉक केलं. कम इन. आतून दक्षचा आवाज आला. सर तुमच्याशी बोलायचं होतं. तारिका आणि उत्पल दक्षसमोर उभे राहिले तसं त्याने वर पाहिलं. ओह सीट. त्याने इशारा केला तसे दोघे समोरच्या चेअर्सवर बसले. बोल तारिका, काय बोलायचं आहे? दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. सर ॲक्च्युली. तारिका प्रचंड नर्वस होती. तिने उत्पलकडे पाहिलं. त्याने नजरेनेच बोल म्हणून सांगितलं. एनी प्रॉब्लेम तारिका? दक्षची रोखलेली नजर पाहून ती जराशी घाबरली, पण तिने हिंमत करून त्याला सगळं सांगायला सुरुवात केली. जसजसं तारिका दक्षला एक एक सांगत होती तसतसे त्याचे एक्सप्रेशन्स बदलत होते. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता. तारिकाही काही क्षण घाबरली होती, पण आता त्याला सगळं सांगावंच लागणार होतं. सर आय एम रिअली सॉरी. खरं तर हे सगळं माझ्या मनाला अजिबात पटत नव्हतं, पण दर्शनची मैत्री आणि त्याने माझ्यावर केलेल्या फेवरमुळे मी नाईलाजाने त्याला हो म्हणालेले. त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला, पण तो खूपच प्रेशराईज करत होता सर. तारिका म्हणाली. सो मिस तारिका, हे सगळं असं आहे तर? गुड. तुला निदान तुझी चूक तरी कळली. पण एका प्रश्नाचं उत्तर दे मला. आज हा दर्शन आला म्हणून तू हे पाऊल उचलायला तयार झालीस. उद्या एखादा दुसरा मित्र किंवा ती चिंतक म्हणाला तर परत दगा करशील? दक्षने जळजळत नजरेने तिच्याकडे पाहत विचारलं. सर तसं नाही आहे. म्हणजे माहीत नाही मी काय विचार करत होते. चुकून मिस तारिका. दक्षने चिडून टेबलवर हात मारला. डू यू रिअलाइज व्हॉट एव्हर यू डुईंग? यू आर ब्रिटिंग मी अँड माय कंपनी. एक वेळ कामात चुका सहन करू शकतो मी तारिका, पण आपल्याच कंपनीशी गद्दारी? नो वे. आय वॉन्ट यू टू पुट डाऊन युअर पेपर्स. दक्ष धारदार आवाजात म्हणाला आणि आता तारिका रडायला लागली. सर प्लीज. एवढं हार्श डिसिजन घेऊ नका. माझ्या फॅमिलीमध्ये मी एकटीच कमावती आहे. त्यांना गरज आहे माझी आणि मला या जॉबची. प्लीज सर, मला काढू नका प्लीज. तिने हात जोडले. तारिका, तुला वेळेवर रिअलाईज झालं, और रादर तुला उत्पलने रिअलाईज करून दिलं म्हणून तू माझ्याशी बोलतेस. पण तुझ्या मनात हा विचार आलाच होता ना? दर्शन काय बोलतो किंवा नाही त्याच्याशी मला मतलब नाही, पण त्या एका क्षणापुरतं का होईना तू आम्हाला फसवायचा विचार केलास ना? असं असताना तुला या ऑफिसमध्ये ठेवून मी परत रिस्क का घ्यावी? दक्षने सडेतोडपणे विचारलं. सर प्लीज, आय प्रॉमिस मी परत असं काहीही करणार नाही. पण एक चान्स द्या. आय विल प्रूव्ह माय सेल्फ. मी दर्शनला एक्सपोज करायला मदत करेन तुम्हाला. पण प्लीज असा टोकाचा डिसिजन घेऊ नका. आय रिक्वेस्ट यू सर. तारिका गयावया करत म्हणाली. तुझं काय मत आहे उत्पल? दक्षने त्याच्याकडे मोर्चा वळवला. सर मला वाटते तारिकाला एक चान्स द्यावा तुम्ही. बाकी काहीही असेल तरी ती कामात एकदम परफेक्ट आहे, हेल्पफुली आहे. तिच्या हुशारीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. उत्पलने आपली बाजू मांडली. तो आपल्या बाजूने आहे हे कळाल्यावर तारिकालाही बरं वाटलं. दक्षने जरा वेळ विचार केला. ठीक आहे तारिका, तुझा आत्तापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, सो मी तुला टर्मिनेट करणार नाही. पण यापुढे माझी नजर मात्र तुझ्यावर राहील. यापुढे तू अनुप किंवा कार्तिकला नाही तर डायरेक्टली मला रिपोर्ट करायचं. अंडरस्टँड? दक्ष जरबेने म्हणाला. अँड तारिका, दिस इज युअर लास्ट चान्स. सर प्लीज विश्वास ठेवा, मी परत असं वागणार नाही. तारिका म्हणाली. तुम्ही दोघे जा. पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. मला थोडा वेळ हवाय विचार करायला. दक्ष म्हणाला. येस सर. दोघे उभे राहिले. थँक्यू सो मच सर. तारिका म्हणाली आणि दोघे केबिन बाहेर निघून गेले.
दर्शन. दक्षने रागात टेबलवर हात आपटला. दर्शनच्या डोक्यात राग आहे हे तर दक्षला ऑलरेडी माहीत होतं. त्यात उदयपूरला तो ज्या पद्धतीने दक्षशी गुरमीत बोलत होता त्यावरून तो काहीतरी गेम खेळणार ही कल्पना दक्षला होतीच. तारिकाकडून वेळेत कळलं होतं ते एका तऱ्हेने चांगलंच होतं, पण या अशा चिप ट्रिक्स खेळपर्यंत त्याची मजल गेली होती. म्हणजे आता हालचाल करावीच लागणार होती. दक्षने कपाळावर बोटं घासली. घरी गेल्यावर शांतपणे विचार करूया असं म्हणत त्याने समोर असलेल्या कामावर फोकस केला. कार्तिकशी या विषयावर बोलावं लागणार होतं. संध्याकाळी दक्ष घरी आला तेव्हा त्याचा मूड उखडलेलाच होता. कितीही नाही म्हटलं तरी त्याच्या मनात दर्शनचेच विचार फिरत होते. त्याच नादात तो सरळ रूममध्ये निघून आला. मला नाही जमणार यायला दादा. तो आला तेव्हा दीक्षा दर्शनशी फोनवर बोलत होती. तिच्या तोंडून दादा ऐकून दक्षची तार सटकली. दीक्षा. त्याने जरा मोठ्या आवाजात हाक मारली तसं तिने वळून पाहिलं. मी नंतर बोलते बाय. तिने कॉल कट केला. हे. नेहमीप्रमाणे हसत तिने त्याला ग्रीट केलं. झालं तुझ्या त्या बेअक्कल भावाशी बोलून. दक्ष गुस्सात म्हणाला. दक्ष काय झालं. तुझा मूड का असा आहे. दीक्षाने नकळून विचारलं. जा ना तुझ्या लाडक्या भावाला जाऊन विचार. परत एक तिरकस उत्तर आलं. दादाचा काय संबंध इकडे. दीक्षाने विचारलं. का तुला पोळका येतोय त्याचा. दक्ष आवाज चढवत म्हणाला. त्याची चिडचिड होत होती. असं वाटतंय ना जाऊन बडवावं त्याला. दक्ष अजिबात चिडचिड करायची नाहीये. दीक्षा डाफरली. तू मलाच काय बोलतेस. तो वैतागला. का आल्या आल्या रक्त जाळतोय स्वतःचं. काय झालंय सांगणार आहेस का. तिने विचारलं. दक्ष धुसफुसत म्हणाला. नीट सांगायचं शांतपणे कळलं. दीक्षाने दटावलं. आता सांगतोय ना नीट. असं म्हणत दक्षने ऑफिसमध्ये जे काही घडलं ते सगळं दीक्षाला सांगितलं. दादा हे असं करेल यावर विश्वासच बसत नाहीये माझा. दीक्षा चिडक्या आवाजात म्हणाली. हो म्हणजे मी खोटं बोलतोय का. दक्ष फणकारला. मी तुला काही बोलले का दक्ष. उगाच पाराचा कावळा करू नकोस. ते फक्त एक्सप्रेशन होतं. दादा या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला. त्याचा तुझ्यावर राग आहे हे मला माहिती आहे. त्याच्या मागचं कारणही मला माहिती आहे. पण तो आपला पर्सनल मॅटर आहे. असं असताना प्रोफेशनली तुला त्रास देण्यात त्याचा काय हेतू असावा. मुळात डेके ग्रुपची रीच किती आहे हे माहीत असूनही असं मूर्खपणाचं पाऊल उचलणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. तू जरा थांब मी दादाशी बोलते. दीक्षा फोन हातात घेणार तोच दक्षने तिला थांबवलं. आणि तो तुला खरं सांगेल असं वाटते. त्याच्यासारखा मतलबी माणूस वेळप्रसंगी तारिकाला या सगळ्यात अडकवून नामानिराळाही होऊ शकतो. दीक्षा तुझ्याकडे प्रूफ असल्याशिवाय त्याला जाब तरी कसा विचारणार आहेस. दक्ष म्हणाला तशी दीक्षा विचारात पडली. मग आता. तिने विचारलं. एक आयडिया आहे. दक्षने तिला त्याचा प्लॅन सांगितला. या सगळ्यापासून बेखबर दर्शन मात्र त्याच्याच मस्तीत दक्षच्या बर्बादीचं स्वप्न पाहत होता. आता ते सत्यात उतरणार की नाही हे तर दक्षलाच माहीत होतं. तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.